त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता आणि तो लढा जिंकला गेला आणि एक नवीन भारताचा असणारा पर्व या ठिकाणी सुरुवात झाली. दिसतील तुम्हाला लाखो या ठिकाणी अभिवादनासाठी काम आहे ते अजून अर्धवट आहे. नाही, मला वाटतं शासनाकडून असणारं लोकांच्या सोयीची जी व्यवस्था आहे तिचं नियोजन चांगल्या पद्धतीने झाले असं मी त्या ठिकाणी म्हणेन. येण्या जाण्याची असणारी व्यवस्था सुद्धा आहे त्या ठिकाणी. स्तंभाचा असताना शोभीकरणाची सुरुवात आहे, मला वाटतं पूर्ण होईल 7-7:30 वाजेपर्यंत. हा एक इतिहास आहे, मानवतेचा इतिहास या देशातला, असं मी त्या ठिकाणी मानतो. जातीप्रथेची जी व्यवस्था होती त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता आणि तो लढा जिंकला गेला आणि एक नवीन भारताचा असणारा पर्व या ठिकाणी सुरुवात झाली. ही वस्तुस्थिती आहे की ह्या लढ्या जिंकल्यामुळे असणारं ब्रिटिशांचं राज्य हे पूर्णपणे भारतावरती इस्टॅब्लिश झालं आणि पण एक नवी विचारसरणी ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात झाली आणि देशाची तोपर्यंत उभारणी नव्हती, ती भारतीय देशाची असणारी उभारणी सुरुवात झाली. हे मला वाटतं एक या लढ्यातून असणारा सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी युती आघाडी यामध्ये अनेक जण कन्फ्युज होते. कार्यकर्त्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांना गेले. आपल्याकडे किती निष्ठा? आमच्या इथे असताना पक्षाच्या कार्यकर्त्यालाच आम्ही दिल्या. म्हणजे मुंबई हे उदाहरण आहे की काही जागा ह्या जास्ती दिल्या. आमच्यापेक्षा काँग्रेसकडे असताना चांगले उमेदवार होते, तेव्हा आम्ही त्या सीट्स काँग्रेसला परत केल्या आणि त्यांच्याकडून दुसऱ्या जागा आम्ही मागून घेतल्या. सर राजकारण ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस कार्यकर्त्यांसाठी करता हे बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबर असं नीतिमत्तेचं राजकारण करता हे तुम्हाला बघावं लागतं. पुण्यात देखील महाविकास आघाडीसोबत बोलणं सुरू होतं. 30 ते 35 जागा मागितल्या होत्या, नेमकं काय झालं? काय थँक्यू. सर मुंबईमध्ये काँग्रेस बरोबर तुमची युती झाली, 62 जागा मिळाले, मात्र एंड मुंबईला तुम्हाला 16 जागा मिळाल्या नाही, उमेदवारच मिळाला नाही सर, आणि त्यामुळे तुम्ही लागले सर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.